महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी शिव्यासेना ठेवावे। सारखणी फळ येथील आरोग्य शिबिर व कार्यकर्ता मेळाव्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेची खोचक टीका। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेसह समाजातील सर्व स्तरातील लोकांचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मात्र तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना काय केले? 2.5 वर्षात केवळ 2.5 दिवस मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री अशी तुमची ओळख आहे। निष्ठावंत शिवसैनिक तुमच्यापासून का तुटत चालला आहे याचे आता तरी आत्मपरीक्षण करा। काम सोडून केवळ इतरांना उठसूट शिव्या घालण्यातच हे लोक धन्यता मानत आहेत। आता त्यांच्याकडे केवळ 4च लोक शिल्लक राहिले असून त्यांनी आपल्या पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी शिव्यासेना ठेवावे अशी घणाघाती आणि खोचक टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर नाव न घेता केली। हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त किनवट तालुक्यातील सारखणी येथे भव्य महाआरोग्य सर्व रोग निदान शिबिर कार्यकर्ता मेळावा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते। युवा नेते विशाल जाधव यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मंचावर पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज, संपर्क प्रमुख संदेश पाटील, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, शहर प्रमुख तथा नगरसेवक सूरज सातुरवार, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख गंगूबाई परेकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय कदम, मनोज तिरमणवार, सुनील गरड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। पुढे बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले। त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचे सरकार काम करत आहे। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे राज्यातील माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत। या महिला भगिनींकडे आजपर्यंत कुणीही लक्ष दिले नव्हते। एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि चिखलात उतरून काम करतात, म्हणून महाराष्ट्रातील जनता तळमळीने आमच्या पक्षाशी जोडली जात आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या विकासाचं सोडा, तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करून काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाला काय दिले, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला। किनवट आणि माहूर हे दोन्ही तालुके बंजारा व आदिवासी बहुल दुर्गम भाग म्हणून ओळखले जातात। इथे रेणुका माता आणि श्री दत्तप्रभूंचे पवित्र स्थान आहे। या पावनभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व विकास निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी तसेच बौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी किनवट माहूर तालुक्यात 24 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले। आयोजक विशाल जाधव यांच्या सामाजिक तळमळीचे कौतुक करत पक्षाला एक दमदार व कर्तृत्ववान कार्यकर्ता लाभला, असे गौरव उद्गार त्यांनी काढले। या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते फीत कापून आरोग्य शिबिराचे उद्घाटन आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। विशाल जाधव यांच्या माध्यमातून किनवट माहूर तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या 50 शाखा स्थापन करण्यात आल्या असून सारखणी येथील वसंतराव नाईक चौकात खासदार श्रीकांत शिंदे व उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन केले। यावेळी 51व्या शाखेचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते करण्यात आले। तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य आणि विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशाल जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा नेते विशाल जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली। त्यांनी किनवट माहूर तालुक्यातील वाडी तांड्यांवरील मूलभूत प्रश्नांकडे खासदार शिंदेंचे लक्ष वेधले। आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत घराघरात शिवसेना पक्ष आणि कार्यकर्ता तयार करून या मतदारसंघावर भगवा फडकविण्याचा निर्धार विशाल जाधव यांनी व्यक्त केला। या प्रसंगी महंत जितेंद्र महाराज, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम यांचीही समायोजित भाषणे झालीत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन मारुती सुंकलवाड यांनी केले। या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील गरजू महिला, पुरुष आणि नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।